हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघू ते एक्सेलमध्ये सॅलरी शीट कसा बनवायचा. सॅलरी शीट बनवण्यासाठी आपल्याकडे एम्प्लॉईचा डेटा असणे गरजेचं असते. त्यासाठी आपल्याकडे एक फाईल आहे ज्यामध्ये एम्प्लॉईची पूर्ण माहिती आहे, जसं की सिरियल नंबर, एम्प्लॉई नेम, डेजिग्नेशन, बेसिक सॅलरी, अटेंडन्स म्हणजे एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉई काय काम करतो, त्याची सॅलरी किती आहे आणि तो किती दिवस प्रेझेंट होता, यावरून आपल्याला त्याचा सॅलरी काढता येतो आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करता येतं. आता इथं आपण पुढं घेतलेलं आहे बेसिक सॅलरी, अटेंडन्स, सॅलरी. बेसिक सॅलरी म्हणजे कंपनीने ठरवून दिलेली सॅलरी आहे. अटेंडन्स तो किती दिवस प्रेझेंट राहिला आणि त्यावरून आपल्याला त्याची सॅलरी काढायची. मग त्या सॅलरीमध्ये पुढे अलाउन्सेस काही ॲड होतात, ज्यामध्ये की HRA असतो, DA असतो, CA असतो, DA असतो. हे HRA, DA, CA काय आहे, हे पूर्ण अलाउन्सेस असतात, जे की आपण भत्ते म्हणतो. HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्सेस, म्हणजे आपल्याला घर भाडे म्हणून कंपनीकडून काही रक्कम दिली जाते. डिअरनेस अलाउन्सेस म्हणजे काही महागाई भत्ता असेल, महागाई वाढली आहे, यामध्ये महागाई भत्ता म्हणून आपल्याला डिअरनेस अलाउन्सेस दिले जातात. कन्व्हिनियन्स अलाउन्सेस म्हणजे आपल्या घरापासून कंपनीपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला कन्व्हिनियन्स अलाउन्सेस दिले जातात. आणि पुढे तो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणजे कंपनीच्या कामानिमित्त आपण जर कुठं बाहेर जात आहोत तर त्या कामासाठी आपल्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस दिले जातात. पुढे आहे OT इन आवर्स, म्हणजे आपण काही OTमध्ये काम केलं असेल तर त्याचे तास काउंट केले जाईल आणि त्या OTचा सॅलरी काउंट केला आणि पूर्ण याचं कॅल्क्युलेशन करून ग्रॉस सॅलरी निघतो. ग्रॉस सॅलरीच्या पुढे तो PF नंतर ESI आणि नेट सॅलरी, हे सर्व आपण कॅल्क्युलेशन 1 बाय 1 करू. सुरुवातीला सिरियल नंबर, एम्प्लॉईचं नाव आहे राम शिंदे, डेजिग्नेशन आहे मॅनेजर, त्याचा बेसिक सॅलरी ठरवलेला आहे 30,000 आणि अटेंडन्स म्हणजे 30 दिवसांचा महिना असतो, तर 30 दिवसांपैकी हा फक्त 24 दिवस प्रेझेंट आहे, म्हणजे 30 दिवस वर्किंग डेज आहे. तिथं संडेला पण सुट्टी नाही आहे. एखाद्या कंपनीमध्ये जर संडेला सुट्टी असेल तर वर्किंग डेज हे 26 किंवा 25 येतात. इथं अटेंडन्स किती आहे 24. तर आता 24नुसार आपल्याला त्याचं सॅलरी काढायचं आहे. तर सॅलरी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं की फॉर्म्युला घ्यायचा आहे. ओके, तर इथं आपण फॉर्म्युला एंटर करून मी ऑलरेडी डिलीट करतो. तर फॉर्म्युला काय येईल, आपल्याला अगोदर सॅलरी काउंट करावं लागेल. बेसिक सॅलरी म्हणजे फॉर्म्युला टाकण्यासाठी इज इक्वल टू बेसिक सॅलरी डिवायडेड बाय 30 का तर 30 दिवस वर्किंग डेज आहे, त्यामुळं 30 आणि गुणिले अटेंडन्स म्हणजेच तो किती दिवस प्रेझेंट आहे भागिले 30 केले म्हणजे हा त्याचा दर दिवसाचा अटेंडन्स काढेल आणि दर दिवसाचा अटेंडन्स निघाल्यानंतर जेवढे दिवस प्रेझेंट आहे तेवढ्या दिवसांचा तो गुणाकार करेल. मग त्याची बेसिक सॅलरी किती आहे 24,000. आता याला जर आपण ॲटो फिल केलं तर ते फंक्शन सर्व एम्प्लॉईसाठी अप्लाय केले जाऊ शकतात. ओके, तर पाहिलं असेल तुम्ही सर्वांसाठी ऑटोमॅटिक सॅलरी आलेली आहे. आता पुढे HRA हा कंपनीवर डिपेंड करतो, कधी अप्लिकेबल आहे तर कधी नाही. मग इथं किती दिलेलं आहे 1200. सगळ्यांना सेम असेल असे एखाद्याला कमी जास्ती असू शकतो किंवा मॅनेजरला थोडा जास्त आहे आणि जो स्टाफ आहे स्टाफला थोडंसं कमी असतं, त्यासाठी आपण बाकी सर्वांना नॉर्मल ठेवू. त्या डेजिग्नेशनमध्ये आपण दिलं बघा, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, स्टाफ, हाऊसकीपिंगचा वेगळा, स्टाफ वेगळा, मॅनेजर वेगळा आणि असिस्टंट मॅनेजर वेगळा. डिअरनेस अलाउन्सेस सर्वांसाठी सेम. ओके, कन्व्हिनियन्स अलाउन्सेस मॅनेजरला थोडे जास्ती असतील, असिस्टंट मॅनेजर आणि बाकी सर्व सेम. ओके, पुढं आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस. जर तुम्ही कंपनीच्या कामासाठी बाहेर जाते, स्टाफ किंवा हाऊसकीपिंगचे लोक तर कामासाठी बाहेर जात नाहीत, कोण जातं, एक तर मॅनेजर जातो किंवा असिस्टंट मॅनेजर. मॅनेजरला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस भेटलेला आहे 4,000 आणि असिस्टंट मॅनेजरला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस 3,500, म्हणजे कामानिमित्त त्यांनी बाहेर गेलेले होते. बाकी सर्वांना आपण 0 एंटर करून घेऊ, ज्यामध्ये कुठलाही ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस नाही. ओके, पुढं आहे OT इन आवर्स. आता OT म्हणजे काय आहे, ओव्हरटाईम किती तास काम केलेलं आहे. मॅनेजरने 15 तास ओव्हरटाईम काम केलेलं आहे, असिस्टंटने 10 तास ओव्हरटाईम काम केलेलं आहे, यांनी 20 तास काम केलेलं आहे, यांनी 25 तास केलेलं आहे, यांनी फक्त 5 तास केलेलं आहे, यांनी फक्त 2 तास केलेलं आहे. हाऊसकीपिंगला 1 आवर आणि 2 आवर आणि यांनी फक्त 10 तास OT केलेली आहे. जी OT कधीची काढायची असते हे तुमच्या अटेंडन्स शीटमध्ये काढलेली असते OT, की या महिन्यामध्ये महेशने किती ओव्हर तास केलेले किंवा ओव्हर काम केलेलं आहे, मॅनेजरने किती तास जास्तीचं काम केलेलं आहे, हे महिने वाईज इथं आपल्याला काउंट केलं जातं आणि अटेंडन्स पण अटेंडन्स शीटवरून आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावी लागते. आता OTचा सॅलरी काढायचा आहे. जसं इथं आपण सॅलरीमध्ये दर दिवसाचा सॅलरी काढला होता,
त्याची इथं OTचा सॅलरी काढायचा आहे. OTचा सॅलरी काढण्यासाठी पण सेम आपल्याला बेसिक सॅलरीज घ्यावी लागेल. इज इक्वल टू फंक्शन अप्लाय करायचं आहे किंवा फॉर्म्युला द्यायचे आहे. त्यामुळे इज इक्वल टू बेसिक सॅलरी भागिले 30 म्हणजे एका दिवसाची सॅलरी निघते. आता आपल्याला तासांची सॅलरी काढायची आहे, त्यामुळे याला भागिले 8, कारण कंपनीमध्ये काम करण्यासाठी 8 तासांची शिफ्ट असते. त्यामुळे यावरचे आपण 8 तास घेतले आणि गुणिले त्याचं काम किती तास झाले तेवढे तास घेतलेले आहे आणि त्याला एंटर केलं तर त्याचा सॅलरी निघतो की त्याने किती तास काम केलेलं आहे. ओके, आपण ॲटो फिल करून घेऊ. हा झाला OT सॅलरी. आता ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी म्हणजे काय असतं, जेवढं अलाउन्सेस आहे तुमची सॅलरी आहे याचं ॲडिशन करायचं आहे, ती ग्रॉस सॅलरी असते. म्हणजे बेसिक सॅलरीमध्ये टोटल अलाउन्सेस ॲड करायचे आणि OTचा सॅलरी पण ॲड करायचं आहे. तो ॲड करण्यासाठी आपण इथं डायरेक्टली समचं फंक्शन घेऊ शकता किंवा डायरेक्टली प्लस प्लस केलं तरी चालेल. समचं फंक्शन घ्यायचं असेल तर इज इक्वल टू फॉर्म्युला घ्यायचा आहे SUM ब्रॅकेट स्टार्ट. आता त्यानंतर आपल्याला सेल घ्यायचे आहे. सॅलरी किती आहे, कॉमा HRA, कॉमा DA, कॉमा CA, कॉमा TA, कॉमा आणि OT सॅलरी, कॉमा आणि एंटर. म्हणजे टोटल इथं त्याची बेरीज केली जाते ग्रॉस सॅलरी म्हणून. आता ग्रॉस सॅलरी आपण ॲटो फिल करू, सर्वांची ग्रॉस सॅलरी निघेल. आता इथं पॉईंटमध्ये पण येते, तुम्हाला पॉईंटमध्ये नको असेल तर याचा फॉर्मॅट जनरल जो आहे त्याला नंबर करायचा आहे. नंबर फॉर्मॅट करा आणि याचा डेसिमल प्लेसेस जो आहे डेसिमल प्लेसेस त्याचे काढून टाका. त्या पहिले आपल्याला नॉर्मल पण घेता येईल. तर PF कुठलीही सॅलरीच्या बेसिक सॅलरीच्या 12% PF काढला जातो. किती, 12%. म्हणजे आपल्याला 12% काढायचे कशाच्या, बेसिक सॅलरीच्या. मग त्यामुळं इज इक्वल टू बेसिक सॅलरी. आता 12% काढण्यासाठी काय करावं लागेल, कुठल्याही संख्येचे 12% काढायचे असतील तर गुणिले 12 भागिले 100 केलं तर त्याची पर्सेंटेज निघते. आपल्याला 10% काढायचे असतील तर गुणिले 10 भागिले 100. त्यामुळे आपण इथं करू गुणिले 12 आणि भागिले 100. कशाच्या, बेसिक सॅलरीच्या. एंटर. बेसिक सॅलरीच्या 12% PF निघालेलं आहे. PF हे एक डिडक्शन असतं ज्याला आपण प्रोव्हिडंट फंड म्हणतो, भविष्य निर्वाह निधी. म्हणजे फ्युचरमध्ये आपल्या कामासाठी येतो आणि गव्हर्नमेंट यावर चांगला इंटरेस्ट पण देतो. जसं आपल्या अकाउंटला पैसे सेव्ह असतात तसे PFचे पैसे पण आपल्या अकाउंटला सेव्ह असतात, जो की PFचा अकाउंट हा वेगळा असतो, बँकेचा अकाउंटपेक्षा थोडा वेगळा असतो आणि त्यावर गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं निगराणी असते. पुढं आहे ESI. ESI म्हणजे काय, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स. जसा आपण LIC काढतो तसा हा इन्शुरन्स आहे. ज्या एम्प्लॉईचा सॅलरी हा 21,000पेक्षा कमी आहे त्याच एम्प्लॉईला फक्त हा ESI लागू असतो. ESI किती असतो, 0.75% काढायचा आहे. जसं आपण इथं 12% काढलेला आहे तसं इथं आपल्याला 0.75 काढायचं आहे. सेम बेसिक सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी भागिले गुणिले 0.75 भागिले 100. म्हणजे बेसिक सॅलरीच्या 0.75% निघेल. त्याला ॲटो फिल करा, सर्वांचं ESI कॅल्क्युलेट केला जाईल. आता येतो लास्ट नेट सॅलरी. म्हणजे एवढं आता यामध्ये हे ॲडिशन आहे. TA DA जे काही अलाउन्सेस असतात हे आपल्या सॅलरीमध्ये ॲड केले जातात. PF आणि ESI आपल्या सॅलरीमधून डिडक्ट होतो. तर नेट सॅलरी कधी असते, हे डिडक्शन होऊन जी उरते ती नेट सॅलरी असते. नेट सॅलरी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इज इक्वल टू ग्रॉस सॅलरी म्हणजे सर्व ॲडिशन केलेली सॅलरी आहे. ग्रॉस सॅलरी मायनस PF, कारण PF हा डिडक्ट होतो आणि ESI पण डिडक्ट होतो, परत मायनस ESI. एंटर. हे आपले नेट सॅलरी आहे. म्हणजे आपल्याला 1 मंथला एवढी सॅलरी भेटणार आहे मॅनेजरला. अटेंडन्स आहे 24 दिवस, त्यामुळे आजच्या सॅलरी झाली त्याची 24,000. बेसिक होता 30, याची झाली 20,833. HRA आहे 1200, DA 500, CA 800, TA 4,000 आणि OTचे 1,875. टोटल सॅलरी किती झाली, 32,375. 32,300 मध्ये 2 डिडक्शन 3,600 आणि 2,025. टोटल सॅलरी किती झाली, 28,550. अशा पद्धतीने आपल्याला हा सॅलरी शीट बनवता येतो. जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. किंवा काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली DM करा. थँक्यू.